नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदूरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ॲलन गोल्डमन यांच्या हाऊ टू ॲनलाइज पीपल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. आजच्या समरीतून आपण अशा टेक्निक्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून तुम्हाला लोकांसोबत एक मिनिंगफुल म्हणजे एक अर्थपूर्ण नातं बनवण्यासाठी मदत होईल. लोक बऱ्याच प्रकारे स्वतःबद्दल तुम्हाला सांगत असतात, जसं की त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडी आणि त्यांची वागणूक तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जातात. पण याचा वापर करून समोरच्याच्या मनात काय चाललंय हे माहीत करून घेण्याच्या टेक्निक्स आपण आज शिकणार आहोत. चांगले संवाद साधणारे लोक जगातल्या सक्सेसफुल लोकांपैकी एक असतात. हे त्या लोकांना समजून घेतात ज्यांच्यासोबत त्यांना नेहमी इंटरॅक्शन करायचं असतं. आपल्या लोकांसोबत जर तुमची हाय लेवलची अंडरस्टँडिंग असेल तर ती तुम्हाला आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करेल. आणि या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना ॲनलाइज कसं करायचं हे आपण आता समजून घेऊ. बऱ्याचदा आपण बोलताना आपली बॉडी लँग्वेज खूप वापरत असतो. एखाद्याशी संवाद करत असताना आपण फक्त 7% कम्युनिकेशन हे शब्दांचा वापर करून करत असतो. बाकी 55% संवाद हा आपण आपल्या बॉडी लँग्वेजच्या मदतीने करत असतो. लोकांना ॲनलाइज करण्यासाठी त्यांची बॉडी लँग्वेज समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटत असाल तेव्हा हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. ती व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे की नाही हे तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून समजू शकेल. याशिवाय ज्या लोकांना तुम्ही आधीपासून ओळखता त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून सुद्धा तुम्हाला खूप काही माहीत पडू शकतं. ते काय विचार करत आहेत किंवा ते काय फील करत आहेत हे सुद्धा तुम्हाला समजू शकतं. उदाहरणार्थ, तुमचा एखादा फ्रेंड नर्वस असेल तर त्याच्या बॉडी लँग्वेजकडे बघून त्याचा नर्वसनेस तुम्ही समजू शकता. मग जरी तो तुमच्याशी त्याचा प्रॉब्लेम शेअर करू शकला नाही तरीही तुम्ही तुमची मदत त्याला ऑफर करू शकता. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो तेव्हा आपल्या बॉडीचे बरेचसे भाग यात सामील होतात. यामध्ये सगळ्यात सोपा आहे आपल्या शरीराचा वरचा भाग. पुढचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे हात. तुम्ही बघितलं असेल की लोक बऱ्याचदा बोलताना हातांचा खूप वापर करतात. जे लोक जास्त हँड जेस्चर किंवा इशाऱ्यांचा वापर करतात ते कॉन्फिडंट आणि एनर्जेटिक असतात. पण फक्त हाताच्या मुवमेंटवरून तुम्ही कोणालाही पूर्णपणे समजू शकत नाही. म्हणून तुम्हाला बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप लक्ष देऊन ॲनलाइज कराव्या लागतील. काही सिच्युएशनमध्ये आपल्या हातांच्या मदतीने लोक खूप क्लिअरली कम्युनिकेट करत असतात. उदाहरणार्थ, बेचैन होऊन हात हलवत राहणे, परत परत चेहऱ्यावर हात फिरवणे, टेबलवर बोटं वाजवणे याने हे समजतं की समोरचा एकतर अनकम्फर्टेबल आहे किंवा नर्वस आहे किंवा बोर होत आहे. या प्रकारे पुढचा बॉडी पार्ट म्हणजे आपले पाय. पायांच्या मुवमेंटमधून सुद्धा बऱ्याच गोष्टी समजू शकतात. बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करताना या बॉडी पार्टकडे आपलं लक्ष फार कमी जातं आणि कम्युनिकेशन करणाऱ्याचं देखील लक्ष जात नाही. लोक स्वतःला कंट्रोल करण्यासाठी हात आणि चेहऱ्याचा वापर तर करतात पण पायांना विसरून जातात. म्हणून पाय जेव्हा अनकॉन्शियसली मूव्ह होतात तेव्हा ते बऱ्याचदा खूप काही सांगून जातात. म्हणून एखाद्या व्यक्तीला ऑब्झर्व करताना त्याच्या पायाकडे सुद्धा लक्ष द्या. त्याचे पाय कुठे पॉईंट करत आहेत ते बघा. जर ते तुमच्याकडे पॉईंट करत असतील तर हे समजून घ्या त्यांना तुमची सोबत आवडते. पण जर त्यांचे पाय तुमच्याकडे पॉइंटेड नाहीत तर याचा अर्थ ते तुमच्यासोबत कम्फर्टेबल नाहीत. याचा सरळ अर्थ असा होतो, समोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर तुमच्यापासून सुटका करून घ्यायची आहे. पायाची पोझिशन कॉन्फिडन्सबद्दल पण सांगत असते. पायांना एकदम चिपकवून ठेवण्याचा अर्थ आहे तुम्ही इन्सेक्युअर आणि नर्वस आहात. काही लोकांना पाय पसरवून आणि जास्त जागा व्यापून बसण्याची सवय असते. अशी लोक कॉन्फिडंट नेचरची असतात. अशी लोक कॉन्फिडंट स्वभावाची असतात. पण हे ऑब्झर्वेशन नेहमी 100% ॲक्युरेट असेल असं नाही. आपल्या बॉडीचा सगळ्यात एक्सप्रेसिव्ह पार्ट आहे आपला चेहरा. चेहऱ्यावरील हावभाव ॲनलाइज करून आपण लोकांबद्दल खूप काही सांगू शकतो. चेहऱ्याचे 3 फीचर्स आपल्याला लोकांच्या फिलिंगबद्दल खूप काही सांगू शकतात. ते 3 फीचर्स म्हणजे भुवया, डोळे आणि तोंड. भुवया कधीही खोटं बोलत नाहीत. जनरली लोक आपल्या भावना लपवण्यासाठी भुवया खाली करतात. माणसाच्या चेहऱ्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सप्रेसिव्ह असतात ते म्हणजे त्याचे डोळे. लोक एकमेकांशी बोलताना एकमेकांच्या डोळ्यात बघतात.
असं म्हणतात की डोळे मनाच्या आरशाप्रमाणे असतात. एखादी व्यक्ती जर आपल्याला 100 फुटांवरून बघत असेल तरीही आपल्याला ते माहीत पडू शकतं. मोस्टली खोटं बोलताना लोक डोळे चोरून बोलतात, पण याने फसून जाऊ नका, कारण खोटं बोलण्याची सवय असलेली लोक तुमच्या डोळ्यामध्ये बघूनसुद्धा तुमच्याशी संवाद साधू शकतात. आनंद ही एक अशी फिलिंग आहे जी डोळ्यांतूनच माहीत पडते. एक खरी स्माईल तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या मसल्सला टाईट करते, ज्याने डोळ्यांच्या कॉर्नरमध्ये रिंकल्स येतात. जेव्हा कोणी फेक स्माईल देऊन तो खूप आनंदी असल्याचं दाखवतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला रिंकल्स दिसून येणार नाहीत. चेहऱ्याचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे आपलं तोंड. लोक ओठ आणि जबडा वापरून बऱ्याच गोष्टी कम्युनिकेट करत असतात. दात घट्ट करण्याचा अर्थ आहे डिस्कम्फर्ट आणि अँक्झायटी. जर समोरचा ओठ चावत असेल तर हे समजून घ्या की तो कोणत्या तरी गहन विचारांमध्ये आहे. बंद ओठ आणि जबडा घट्ट करणे म्हणजे राग येत असल्याचं साईन आहे. राग येणे आणि खोलवर विचार करणे या दोघांमधला फरक तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून माहीत पडेल. रागात लोकांचे डोळे छोटे होतात आणि त्यांच्या आयब्रोजमधील गॅप कमी होतो. जनरली या 3 भागांच्या कॉम्बिनेशनने इमोशन्स एक्सप्रेस होतात. उदाहरणार्थ, दुःखाची भावना हे एक असं इमोशन आहे जे लपवणं फार अवघड असतं. जेव्हा लोक उदास असतात तेव्हा त्यांचं तोंड पडलेलं असतं. भुवयाच्या आतला भाग एकत्र येऊन वरच्या दिशेने जातो. दुसरं एक उदाहरण म्हणजे भीती. घाबरलेल्या माणसाच्या भुवया वर जातात, ज्यामुळे त्यांचे रिंकल्स दिसतात. खालच्या पापण्यासुद्धा वरच्या दिशेने जातात. कित्येकदा वरच्या पापण्या देखील वर जातात, ज्यामुळे डोळ्यांचा पांढरा भाग दिसायला लागतो. भीतीमुळे माणसाचं तोंडसुद्धा थोडं उघडं राहिलेलं दिसून येतं. कोणाचीही वागणूक ॲनालाइज करताना हे ऑब्झर्व करा की त्यांची पूर्ण बॉडी कोणता मेसेज देत आहे. याने तुम्हाला अगदी ॲक्युरेट रिझल्ट मिळेल. बऱ्याच लोकांचा स्वभाव त्यांच्या वागणुकीपेक्षा अगदी वेगळा असतो. ते असतात वेगळे पण दाखवतात काही वेगळं. म्हणून नेहमी ऑब्झर्व करा. कुणालाही बघून लगेच स्वतःचं मत बनवू नका. लोकांना ॲनालाइज करण्यासाठी त्यांच्या बॉडी लँग्वेजसोबत अजून 5 फीचर्स तुम्ही वापरू शकता. पहिले 2 फीचर्स म्हणजे ते कसे कपडे घालतात आणि कसे बोलतात. ड्रेसिंग सेन्स आणि फॅशन स्टाईलवरून केलेलं ॲनालिसिस नेहमीच विश्वास ठेवण्यासारखं नसतं. जनरली वेल ड्रेस्ड लोकांमध्ये कॉन्फिडन्स दिसून येतो, तर तेच दुसरीकडे जी लोक ढगळ आणि जुने कपडे घालतात त्यांच्यामध्ये सेल्फ इस्टीमची कमी दिसून येते. पण कधीकधी व्यक्ती याच्या अगदी उलटसुद्धा असू शकतात. याचबरोबर लोकांची बोलण्याची पद्धतसुद्धा त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलबद्दल सांगत असते. कॉन्फिडंट आणि कम्फर्टेबल लोक विशिष्ट प्रकारे बोलत असतात. ते कमी आवाजात आरामात बोलत असतात. जे लोक फास्ट किंवा घाईघाईत बोलतात ते अनकम्फर्टेबल किंवा चिंतेत आहेत असं दिसून येतं. तिसरं फीचर आहे लोकांची सवय आणि आवड. माणसाच्या सवयीवरून त्याचा खरा स्वभाव समजून येतो. पाळीव प्राण्यांना पाळणारी लोकंसुद्धा जनरली खूप प्रेमळ आणि केअरिंग स्वभावाची असतात. ती लोकं स्ट्रिक्ट शेड्यूल फॉलो करतात. अजून एक सवय ज्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ती म्हणजे सोशल मीडियाचा वापर. लोक बऱ्याचदा आपली मतं ऑनलाईन पोस्ट करतात, पण जी लोकं सोशल मीडिया जास्त वापरतात त्यांच्यामध्ये जनरली सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो. आणखी 2 फीचर म्हणजे लोकांना कोणत्या प्रकारचं म्युझिक आवडतं आणि कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत ते मैत्री ठेवतात. तुम्ही लोकांच्या फ्रेंड्सवरूनसुद्धा त्यांच्याबद्दल खूप काही समजून घेऊ शकता. मित्र बनवण्याची लोकांची बरीच कारणं असू शकतात. लोकांना जो नेचर आवडतो आणि ज्या क्वालिटी आवडतात त्याच प्रकारच्या लोकांशी ते मैत्री ठेवणे पसंत करतात. लोक आपल्यासारख्या लोकांशीच मैत्री ठेवतात. लोक त्यांच्यासोबतच कम्फर्टेबल फील करतात ज्यांचे ओपिनियन त्यांच्याशी मिळते जुळते असतात. प्रौढ लोक आयुष्याचा जवळपास 30% जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवतात. यामुळे आपण बऱ्याचदा आपल्या कलिग्ससोबत एक चांगलं रिलेशन निर्माण करतो. एका प्रकारे बघितलं तर ऑफिस कलिग्स म्हणजे आपली दुसरी फॅमिलीज बनून जाते. आपल्याला आपल्या कलिग्सबद्दल नीट माहीत असायला हवं. म्हणून पहिला माणूस ज्याला तुम्ही समजून घ्यायला हवं तो म्हणजे तुमचा बॉस. जर तुम्ही तुमच्या बॉसच्या सवयी समजून घेतल्या तर तुम्हाला त्यांच्याशी चांगलं रिलेशनशिप मेंटेन करण्यात मदत होईल. यामुळे तुम्ही अजून जास्त इफेक्टिव्ह आणि चांगल्या वातावरणामध्ये काम करू शकाल. आणि ही संधी तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस मिळू शकते, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बॉसला नीट ॲनालाइज करू शकता. तुम्ही तेव्हाच ठरवू शकता की तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आहे की नाही.
जर तुमच्या इंटरव्ह्यूसाठी तुमच्या बॉसने चांगली तयारी केलेली असेल तर याचा अर्थ तुमचा बॉस खूप ऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे तो प्रत्येक कामाला इफिशियंटली पूर्ण करण्यावर जास्त फोकस करतो. पण असे बॉस जास्त हेल्पफुल नेचरचे नसतात. ते डेडलाईनला खूप स्ट्रिक्ट असतात. कोणताही बॉस आपल्या टीमबद्दल जे सांगतो त्यावरून तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे हे क्लिअर होतं. पण जर एखादा बॉस आपल्या टीमबद्दल काही निगेटिव्ह बोलत असेल तर याचा अर्थ त्याचं कॅरेक्टर वाईट आहे. अशा बॉससोबत कुणालाही काम करायला आवडणार नाही. जॉब मिळाल्यावर तुम्हाला तुमच्या बॉसच्या अपेक्षांनुसार काम करायचं असतं. म्हणून तुम्हाला हे माहीत करून घ्यायला हवं की तुमच्या बॉसला काय मोटिवेट करतं. पॉवर, कनेक्शन की अचिव्हमेंट. पॉवरमुळे मोटिवेट होणारे बॉस सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक काम स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशन्सनुसार करवून घेणे प्रिफर करतात. अशा बॉसला खुश करण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली तेच करावं लागेल जे त्याला हवं आहे. जे बॉस कनेक्शनमुळे मोटिवेट होतात ते रिलेशनशिपवर जास्त फोकस करतात. असे बॉस टॅलेंटेड एम्प्लॉईजपेक्षा त्या एम्प्लॉईजला रिवॉर्ड देतात जे बॉसच्या बोलण्यात होला हो लावतात. म्हणजे तुमचा जॉबसुद्धा या गोष्टीवर डिपेंड करतो की तुम्ही तुमच्या बॉसच्या होला हो म्हणता की नाही. अशा बॉससोबत काम करण्यासाठी तुमचा इमोशनल इंटेलिजन्स हाय असायला हवा. अचिव्हमेंट ज्या बॉसला आवडते ते खूप कॉम्पिटिटिव्ह असतात. त्यांना कोणत्याही किमतीत जिंकायचं असतं. या प्रकारचे बॉस तुमच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करतील आणि जर त्यांना लगेच माहिती मिळाली नाही तर ते खूप चिडतात. तुमच्या बॉसनंतर तुम्हाला तुमच्या कोवर्कर्सला सुद्धा ॲनालाइज करता आलं पाहिजे. ही 3 लोकं आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही रोज डील करत असता. म्हणून स्वतःचं काम नीट करण्यासाठी आणि एका स्ट्रेस फ्री वातावरणात काम करण्यासाठी त्यांच्यासोबत चांगलं रिलेशनशिप मेंटेन करून चालावं लागेल. पहिली स्टेप म्हणजे हे माहीत करून घ्या की तुमचे कलिग्स तुम्हाला पॉझिटिव्हली बघतात की नाही. तुम्ही ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला बघून ते स्माईल करतात का आणि हॅलो म्हणतात का. जर असं असेल तर ते तुमची रिस्पेक्टसुद्धा करतात आणि तुम्हाला लाईकसुद्धा करतात. तुम्ही या ऑर्गनायझेशनमध्ये राहून नक्कीच यशस्वी व्हाल. जर कामाच्या ठिकाणी कोणी तुम्हाला विचारत नसेल तर हा एक प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ आहे की तुमचे कोवर्कर्स तुमची रिस्पेक्ट करत नाहीत. तुम्ही तुमची वागणूक चेक करा आणि हे माहीत करून घ्या की तुम्हाला लाईक न करण्यामागचं कारण काय. कदाचित तुमचा ॲटिट्यूड जास्तच निगेटिव्ह आहे किंवा कदाचित तुम्ही खूप बोलता. जर तुम्ही तुमच्या वाईट सवयींना बदललं नाही तर तुम्ही कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही. बऱ्याचदा हे ओळखणं कठीण असतं की तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी इग्नोर केलं जातंय का. तुम्ही हे चेक केलं पाहिजे की तुमचे कलिग्स तुमच्यासोबत जोक शेअर करतात की नाही किंवा गेट टुगेदरसाठी तुम्हाला आमंत्रित करतात का नाही. जर याची उत्तरं नाही असतील तर ते तुम्हाला लाईक करत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी कोणीतरी पार्टनर येतोच. म्हणून आपल्यासाठी योग्य पार्टनर शोधणं गरजेचं आहे. आपल्या पार्टनरला ॲनालाइज करून तुम्ही हे माहीत करून घेऊ शकता की तो किंवा ती तुमच्यासाठी योग्य पार्टनर ठरेल की नाही. नात्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कदाचित आपल्या पार्टनरमध्ये असलेल्या आणि आपल्याला नावडणाऱ्या गोष्टी खटकणार नाहीत, कारण त्यावेळेस आपलं सगळं लक्ष त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेल्या फिलिंग्सवर असतं. पण हाच सुरुवातीचा वेळ त्यांना समजून घेण्यासाठी बेस्ट असतो. तुमच्या पार्टनरसोबतच्या पहिल्या भेटीनंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की आपल्या पार्टनरसोबत बोलणं तुमच्यासाठी किती इझी होतं. जर पूर्ण वेळ फक्त तुम्हीच बोलत होते तर कदाचित ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य पार्टनर असू शकत नाही. नंतरच्या भेटीत तुम्ही हे ॲनालाइज करू शकता की तुमचा पार्टनर दुसऱ्यांना कसा ट्रीट करतो. यावरून तो फ्युचरमध्ये तुम्हाला कसा ट्रीट करेल हे समजून येईल. म्हणजे जर तो त्यांच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला महत्त्व देतो तर तुम्हालासुद्धा तो तेवढंच महत्त्व देईल. आपल्याहून कमी पोझिशन असणाऱ्या लोकांना तो कसा ट्रीट करतो याकडे लक्ष द्या. रेस्टॉरंटमध्ये वेटरसोबत त्याचं वागणं कसं होतं ते ऑब्झर्व करा. जर त्याची वागणूक नीट नसेल तर तो फ्युचरमध्ये तुम्हालासुद्धा व्हॅल्यू देणार नाही. बऱ्याच वेळा स्ट्रेसमध्ये माणसाची खरी कंडिशन दिसून येते. हे ऑब्झर्व करा की तुमचा पार्टनर चॅलेंजेसला कसं फेस करतो. जर कोणी प्रेशरमध्ये सुद्धा शांत राहू शकतो तर ही त्याची चांगली क्वालिटी आहे. नात्यांमध्ये चॅलेंजेस येणं नॉर्मल आहे. अशा सिच्युएशनमध्ये चांगल्या पार्टनरमध्ये आपल्या इमोशन्सला हँडल करण्याची क्षमता असायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं साईन आहे जी तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या वागणुकीबद्दल हिंट देऊ शकते. ती म्हणजे स्वतःच्या रागाला कंट्रोल करण्याची पद्धत.
रागात येऊन ते तोडफोड करतात का? ते त्यांचा राग दुसऱ्यांवर काढतात का? तुमच्या पार्टनरला लवकर राग येतो का? जर असं असेल तर तुमच्या पार्टनरला त्याचा राग नीट मॅनेज करणं जमत नाही. दुसऱ्यांवर जळणे ही सुद्धा एक अशी भावना आहे जी तुम्ही ऑब्झर्व केली पाहिजे. एक जेलस पार्टनर तुमचं अटेन्शन शेअर होणे कधीच सहन करू शकत नाही. अशा नात्यात तुम्हाला कधीच पर्सनल स्पेस मिळणार नाही. तुम्हाला सतत असं वाटत राहील की तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कुणाच्या तरी हातात आहे. यामुळे तुमच्या बाकीच्या नात्यांवर सुद्धा याचा वाईट परिणाम होईल. ते तुमचं आयुष्य नेहमी कंट्रोल करायचा प्रयत्न करतील. म्हणून जेलसीचं हे साईन तुम्ही जेवढ्या लवकर समजून घेऊ शकाल तेवढं जास्त चांगलं. सहज संवाद साधत असताना आपल्या पार्टनरला प्रश्न विचारताना तुम्ही त्यांचं बिहेवियर ॲनालाइज करायला हवं. त्यांना त्यांच्या सवयी, त्यांचं ओपिनियन, त्यांची मतं आणि बाकीच्या नात्यांबद्दल विचारा. पण त्यांना हे माहीत होऊ देऊ नका की तुम्ही त्यांना स्टडी करत आहात. नाहीतर ते कधीच खरी उत्तरं देणार नाहीत. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी अशाच बुक समरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.